या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राजेंद्रनगर प्रस्थापित वसाहतीतील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड व मालकी हक्क प्रमाणपत्र देण्याबाबत तसेच वसाहतीचे नाव बदलून राजेंद्रनगर वसाहत निवासी वसाहत अधिकृत करण्याबाबत हिंदू जनसंघर्ष समितीने आज अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्याकडे निवेदन सादर केले. सुमारे 40 वर्षांपासून अस्तित्वात असलेली ही वसाहत महापालिकेकडून अधिकृत झोपडपट्टी म्हणून घोषित असून पाणी पुरवठा, ड्रेनेज लाईन, रस्ते, वीज अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रत्येक कुटुंबाला महापालिकेने 25 फूट जागा मोजून दिल्याचंही समितीने निवेदनात नमूद केलं. वसाहत पूर्णपणे वादमुक्त असून अनेक नागरिकांनी स्वतःच्या खर्चाने घरबांधणी केली आहे. तसेच ते नियमित करही भरत आहेत. प्रॉपर्टी कार्ड नसल्याने कर्ज न मिळणे, वारसा हक्क नोंदणीतील अडथळे, बांधकाम दुरुस्तीला परवानगी न मिळणे, कायदेशीर प्रक्रियेत अडचणी अशा अनेक समस्या रहिवाशांसमोर उभ्या असल्याचं समितीचे म्हणणं आहे. त्यामुळे वसाहतीचे नाव झोपडपट्टी या शब्दाऐवजी राजेंद्रनगर वसाहत निवासी वसाहत असे बदलून सामाजिक प्रतिष्ठा राखली जावी अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडमना आज एक आपण निवेदन देण्यासाठी आलो होतो. विषय असा होता की कोल्हापूर शहरामध्ये बऱ्याच प्रमाणात झोपडपट्टी ज्या ज्या ठिकाणी आहेत, तर वास्तविक बघायला गेलं तर त्या झोपडपट्टी न म्हणता त्या आता सुधारित वसाहती झालेल्या आहेत. त्याच पद्धतीनं आपण जो विषय घेतला आहे तो राजेंद्रनगर वसाहत या झोपडपट्टी जो क्षेत्र महानगरपालिकेच्या सगळ्या ॲड्रेसवर जे दिसतं आहे की झोपडपट्टी, तर ह्या झोपडपट्टी या नावालाच आपला पूर्ण विरोध आहे. कारण ऑलरेडी आता तिथं मास्टर प्लॅननुसार सगळ्या सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी आता सुस्थितीत आहेत. तर या वसाहतीला झोपडपट्टी का म्हणावी? तर या वसाहतीला वास्तविक आपण प्रशासनाला एक सुचवलेलं आहे की राजेंद्रनगर वसाहत अशा पद्धतीनं या वसाहतीचं नामकरण तात्काळ करण्यात यावं, नाहीतर याला पूर्ण ताकदीनिशी विरोध आम्ही सर्वजण स्थानिक नागरिक व हिंदू जनसंघर्ष समिती यांच्या वतीने करू. दुसरा विषय हा महत्त्वाचा आहे की गेले 40 वर्ष ही वसाहत तिथं वसलेली आहे. तर गेले 40 वर्ष झालं तेथील नागरिक प्रॉपर्टीच्या संदर्भात प्रॉपर्टी कार्ड आम्हाला मिळावं यासाठी ते लढा देत आहेत. प्रत्येक नेता येतो आणि प्रत्येक इलेक्शनला सांगतो की आम्ही प्रॉपर्टी कार्ड देऊ कारण इलेक्शन होऊन गेल्यानंतर त्यांच्याकडे कोणीही बघत नाही. तर वास्तविक बघायला गेलं तर राज्य शासनाच्या नियमावलीमध्ये किंवा कायद्यामध्ये काही अशा तरतुदी आहेत की ज्या वसाहती अशा वसलेल्या आहेत आणि तिथं सगळ्या सोयीसुविधा आहेत, तर त्या वसाहतींना तात्काळ प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावं. मग आता हे 40-40 वर्षे हे प्रॉपर्टी कार्ड कशासाठी थांबवलं आहे? काय याच्यात कोणाचा स्वार्थ आहे यासाठी थांबवलेलं आहे? काय मताच्या लालसेपोटी ह्या सगळ्या थांबवल्या जातात? तर याला पूर्ण आपण प्रशासनाला आज अल्टिमेट दिलेलं आहे की तात्काळ जर का हे प्रॉपर्टी कार्डचं आणि ह्या नामकरणाचं गोष्टी जर का तुम्ही केल्या नाहीत तर नक्कीच आपण जनहित याचिका या संदर्भात दाखल करू. निवेदन देताना समितीचे आनंदराव पवळ, रविकांत कबुरे, महेश पवार, स्वप्नील पवार, प्रवीण पवार, किरण पाटील, यशवंत माने, अनिकेत देसाई, रोहित गायकवाड, प्रकाश काळे, विकास माने आदी उपस्थित होते.